अहो अर्जुनाची पांती, जे परिसनया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा यांच्या मुखातून अलौकिक प्रतिभेतून साकारलेला विश्वकल्याणार्थ जो ग्रंथ प्रगट झाला, तो ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी. त्याच ज्ञानेश्वरी ग्रंथाचं गुरुवर्य बाबांच्या सानिध्यामध्ये प्रारंभापासून आपण चिंतन करतो आहे. विश्वमौली ज्ञानोबाराय वाङ्मयीन गणेशाला वंदन करतात, नमन करतात. विद्येची अधिष्ठात्री देवता सरस्वती माता, श्रीगुरूंचं आपल्या जीवनामध्ये असणारं अलौकिक स्थान, महात्म्य त्यांचं प्रतिपादन केल्यानंतर ज्या श्रीमद भगवद्गीतेवर आपल्याला व्याख्यान किंवा टीका करायची आहे, ती श्रीमद भगवद्गीता ज्या महाभारतामध्ये आलेली आहे, त्या महाभारताचे अनेकविध वैशिष्ट्य ज्ञानोबाऱ्यांनी प्रगट करून गीतेचंही महात्म्य आपल्यासमोर प्रगट केलं. या संबंधाने काल थोडासा आपण विचार केला. कोणताही ग्रंथ जेव्हा मोठा असतो, तो हे कशावरून ठरवलं जातं? त्या ग्रंथाचं श्रवण कोण कोण करतं, ग्रंथाची प्रशंसा कोण करतं, यावरून ते ठरवलं जातं. जे ब्रह्मे शावनी प्रशंसीजे, सनकादिकी सेविजे आदरेसी, जे भगवद्गीता म्हणिजे, असं ज्ञानोबा या ग्रंथाचं अलौकिक स्वरूपाचं मोठेपण आपल्यासमोर सांगतात. आणि ते झाल्यानंतर या ग्रंथाचं श्रवण कसं करावं, कोणती योग्यता आपल्या ठिकाणी असावी, याकरिता ज्ञानोबा काही दृष्टांतही आपल्यासमोर देतात. जसं की पहिल्यांदा उदाहरण दिलेलं आहे चकोर पक्ष्यांच्या पिल्लांचं. अगदी हळूवार मनाने चंद्राच्या ठिकाणी असणारे अमृतकण ते सेवन करतात, तितकीच श्रोत्याच्या अंतकरणाच्या ठिकाणी हळूवारपणा असावा लागेल. ऐसे हळूवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल. एरवी आघवी गोठी होईल मुकया बहिरी याची, असं ज्ञानोबा स्पष्ट सांगतात. मनाच्या ठिकाणचं असणारं जाड्य जावं लागतं आणि मनाला हलकेपणा प्राप्त व्हावा लागतो. ते मन शुद्ध आणि स्थिर असेल तरच भगवंताचा अभिप्राय ग्रहण करण्याची योग्यता त्याच्या ठिकाणी अनुभवू शकते, अन्यथा हे होणार नाही. शब्दा वाचून याचा संवाद करायचा म्हणजे मनन करायचं. इंद्रियांना न कळू देता याचा आस्वाद घ्यायचा. इंद्रियांते चोरून जेवी तयासीच फावे. आणि स्त्रीगुरूंच्या मुखातून किंवा वक्त्याच्या मुखातून तो प्रमेय येण्याच्या अगोदरच, शब्द येण्याच्या अगोदरच श्रोत्याच्या अंतकरणाची एवढी भूमिका तयार असली पाहिजे. बोला आधी झोंबीजे प्रमेय यासी, असंही ज्ञानोबा स्पष्ट सांगतात. ही गंभीरता येण्याकरता, हा स्थिरपणा येण्याकरता ज्ञानोबा दोन प्रकारची उदाहरणं आपल्यासमोर देतात. ज्याप्रमाणे अत्यंत दूरवर असणारा तो भ्रमर कमळाच्या ठिकाणी असणारे परागकण सेवन करण्याकरता दूरवरून येतो. भ्रमर पराग नेती परी कमळदळे नेणते, त्याचंही काल आपण विस्ताराने थोडंसं चिंतन केलं. तो भ्रमर त्या कमळाच्या ठिकाणी असणारा परागकण सेवन करण्याकरता दूरवरून येतो. त्या कमळावर थोड्याशा घिरट्या मारतो आणि हळूवार पाय ठेवतो. कमळावरी भ्रमर पाय ठेवीते हळूवार. पंक्तीला बसण्याकरता जशी घाई होते तशी घाई तो करत नाही, हळूवार पाय ठेवतो, परागकणाचं सेवन करतो. तशाच प्रकारचा प्रकार इथं सेवन करण्याचा आहे. किंवा आपलं ठिकाण न सोडता आकाशामध्ये प्रगट झालेला चंद्र, त्या चंद्राला आपल्या सगळ्याच बाहूंनी आलिंगन द्यावं आणि हा प्रीतीचा प्रकार जशा त्या कुमुदिनी भोगावा. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे, आथीला तोची जाणे मानू ये. अशा प्रकारचं गांभीर्य मनाच्या ठिकाणी असावं लागतं. मनाची स्थिरता ज्याच्या ठिकाणी संपन्नता ही असेल, तोच या ग्रंथ श्रवण करण्याकरता आम्ही मान्य करू, असं ज्ञानोबा स्पष्ट सांगतात. आणि मग प्रमेयाला आलिंगन देण्याची, शब्दाच्या अगोदरची ज्याची तयारी आहे, इंद्रियांना कळू न देता जो भोग घेऊ शकतो, शब्दा वाचून जो संवाद करू शकतो, ज्याच्या ठिकाणी अंतकरणाचं गांभीर्य आहे, अंतकरणाची स्थिरता ज्याच्या ठिकाणी संपन्न झालेली आहे, आणि या सगळ्यांचा हळुवारपणा ज्याला प्राप्त झाला, असं श्रोत्यामधलं प्रामुख्याने उदाहरण कोणतं असेल ते ज्ञानोबाच्या समोर आलं. तेच ज्ञानोबा पुढच्या ओळीमध्ये सांगतात. अहो अर्जुनाची पांती, जे परिसनया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. या सगळ्या गुणांचा परमोत्कर्ष प्राप्त झालेला आहे भक्तराज अर्जुनांच्या ठिकाणी. म्हणून ज्ञानोबा अर्जुनांचं उदाहरण आपल्या समोर देतात. अहो श्रोतेगण हो, जे अर्जुनाची पांती परिसना योग्य होती, तीही संती कृपा करुणी अवधान द्यावे. हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागोनी विनविले, प्रभो सखोल हृदय आपुले म्हणवनिया, या दोन वयाचं युग्म आहे. अहो श्रोते जन हो, ज्ञानोबाराय श्रोत्यांना विनंती करत असताना भक्तराज अर्जुनांचं उदाहरण देतात. आणि हे सामान्य श्रोते नाही, तर भक्तराज अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याकरता ते योग्य आहे. आता अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याकरता काय काय योग्यता असावी लागेल? कोणीही कोणाच्या पंक्तीमध्ये बसून चालत नाही. ज्याचा जसा अधिकार असतो तसं बसावं लागत असतं.
समान अधिकार असेल तर त्या व्यक्तीच्या बरोबर आपण जेवू शकतो. हे प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये अनुभवाला येतं किंवा आता याच महिन्यामध्ये कुंभमेळा सुरू होणार आहे तिथे अनुभवाला येतं. म्हणजे ज्याचा अधिकार जसा असेल, जितकी विद्वत्ता ज्याची मोठी असेल, त्या समान ज्याची विद्वत्ता किंवा अधिकार असेल तोच व्यक्ती त्या पंक्तीमध्ये आस्वाद घेण्याकरता जाऊ शकतो. बाकीच्यांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या पंक्तीला बसायला पाहिजे शास्त्राचा देखील नियम आहे. एका आसनावर बसण्याकरता चालत नाही. मग गीतेचं श्रवण करण्याकरता भक्तराज अर्जुनांच्या ठिकाणी असणारी जी योग्यता आहे ती योग्यता ज्याला धारण करता येईल तोच भक्तराज अर्जुनांच्या बरोबर त्या योग्यतेला प्राप्त होऊन श्रवण करू शकतो. हे पाहण्याकरता भक्तराज अर्जुनांच्या ठिकाणी असणारी काही योग्यता किंवा वैशिष्ट्ये आपल्याला ज्ञानेश्वरीच्या संबंधाने बघावी लागेल. काय काय वैशिष्ट्ये आहे भक्तराज अर्जुनांच्या ठिकाणी, मला बाकीचे वैशिष्ट्ये सांगायचे नाही. फक्त परिसनया श्रवण करण्याचंच फक्त सद्गुण ज्ञानोबा या ठिकाणी घेतात. तसं अर्जुनाच्या ठिकाणी आलेली जी काही गुणवैशिष्ट्ये आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये जी आली ती इतस्ततः विखुरलेली आहेत. कोणती कोणती गुणवैशिष्ट्ये आहे, तरी सर्व विषयी वितृष्ण, सकळ कळा प्रवीण, कृष्णाही नवल कृष्ण अर्जुनत्वे, जो सगळ्याच कलागुणामध्ये प्रवीण आहे, निष्णात आहे, किंवा इहलोक पारलौकिक भोगांच्या बाबतीमध्ये ज्याच्या अंतकरणातून अपेक्षा निघून गेलेली आहे ती देखील अर्जुनाची योग्यता आहे. तशी योग्यता असावी लागेल तर त्या पंक्तीमध्ये जाण्याचं भाग्य प्राप्त होईल. किंवा दुसऱ्या अध्यायामध्ये जर विचार केला, तू अनुचित्ता चित्तने दिसी, धीर कही न सांडिशी, तुझेरी नामी अपयशी दिशा लंगीजे, तू शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो, तुझी या लाठेपणाचा आवो तीही लोकी, जो अनुचित गोष्टी करता कधी आपलं चित्त जाऊ देत नाही, धैर्याला कधीही सोडत नाही, शूरवृत्तीचं ठिकाण ज्याच्या अंतकरणाला प्राप्त झालेले आहे, असा क्षत्रियामध्ये राजा असणारा, सर्व विषयाच्या बाबतीमध्ये वितृष्ण असणारा, सगळ्या कलागुणामध्ये प्रवीण असणारा, किंबहुना आपल्या स्वतःच्या सद्गुणांच्या द्वारे जगाला आकर्षण करणारा परमात्मा आणि त्यालाही आपल्याकडे आकृष्ट करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे, कृष्णाही नवल कृष्ण अर्जुनत्वे, जो हे सगळे गुणवैशिष्ट्य ज्याच्या ठिकाणी आहे तो आहे भक्तराज अर्जुन. पण त्याच्या बाकीच्या गुणवैशिष्ट्याचा विचार न करता इथे भक्तराज अर्जुनाच्या ठिकाणी असणारी जी श्रवणाची योग्यता आहे तीच फक्त ज्ञानोबाला घेतात. अर्जुनाची पांती जे परिसनया श्रवण करण्याकरता योग्य असतील, मग कसं श्रवण करावं, ज्ञानोबा सांगतात अर्जुनासारखं श्रवण करावं. भगवंत जे जे सांगतात ना ते सगळं अर्जुनाला आकलन होत आहे. श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोट भरोप आहे एक सारा अवघे याचा. भगवंताने जे जे सांगावं ते सगळं अर्जुनाने सेवन करावं एवढी मोठी अर्जुनाची योग्यता आहे. किंवा श्रोत्याच्या ठिकाणी अर्जुनासारखी योग्यता असण्याकरता 5 गुणवैशिष्ट्यांचा आपल्याला विचार करावा लागेल. ज्ञानोबा हा विचार 9व्या अध्यायामध्ये सांगतात. कोणत्या कोणत्या योग्यता असाव्या लागेल श्रोत्याच्या ठिकाणी. अर्जुनासारखा श्रोता व्हायचा असेल तर पहिला महत्त्वाचा भाव आहे त्याच्या ठिकाणी ऐकण्याकरता आस्था असावी लागेल, म्हणजे आवड असावी लागेल. दुसरं वैशिष्ट्य आहे सुमन, मन चांगला असावं लागेल. शुद्ध मती, शुद्ध बुद्धी असावी लागेल. कोणाचीही निंदा करत नसणारा तो पाहिजे, अनिंदक पाहिजे. आणि जो आपल्याला सांगतो आहे त्याच्याविषयी अनन्य निष्ठा असावी लागेल. सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्य गती, पैगा गौप्यही परितया प्रती, चावळी जे सुखे तरी परियेसी गा प्राज्ञा, तो आस्थेचीच संज्ञा, बोलिली गोष्टीची अवज्ञा नेनसी करू, हेही पण असावं लागेल. म्हणजे त्याच्या ठिकाणी ऐकण्याकरता आस्था, आवड असावी लागेल. शुद्ध मन असावं लागेल, शुद्ध बुद्धी असावी लागेल. जो सांगतो आहे त्याच्या संबंधाने त्याच्या वाणीमध्ये कधीही निंदेचा विटाळा लागता कामा नये आणि अनन्य निष्ठा असावी लागेल. काय आहे, जर श्रोत्याच्या ठिकाणी आस्था असेल ना तर वक्त्याला सांगण्याची इच्छा नसेल तरी सांगावं लागतं. भगवंत असं म्हणतात, अर्जुना रणांगणाचा जर विचार केला, कुरुक्षेत्राचा विचार केला तर तुला तत्त्वज्ञान सांगावं आणि पुन्हा पुन्हा सांगावं अशा प्रकारचा हा प्रसंग नाही. पण काय करावं, तुझी असणारी आवड आम्हाला बोलण्याकरता भाग पाडते आहे. मग म्हणे भले केले पार्था, एरवी हा अनवसर सर्वथा, परी बोलवी तसे आस्था तुझी माते. तुझ्या ठिकाणची असणारी जी आस्था, आवड आहे ना ती आम्हाला बोलण्याकरता भाग पाडते आहे. किंवा तुझ्यासारखं विचारणारा आम्हाला कोणीच भेटलं नाही. आम्हाही वाडे कोडे अखंड बोलो आवडे, परे काय की जेन जोडे पुसते ऐसे, असं विचारणारं कोणी भेटलं नाही. विचारणाराही असावा, आस्था संपन्न असावा, किंवा जो जो ते ऐकतो आहे ते अनुष्ठान करण्याची त्याची तयारी असावी. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी, तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची. अर्जुना तू फक्त ऐकत नाही, जे जे ऐकतो आहे ना
ते अनुष्ठानात आणतो आहे. आणि म्हणून असं म्हणावं लागतं, ऐकण्याच्या बाबतीमध्ये तो राजा आहे अर्जुना, म्हणे परिसेयनाच्या राया. तो श्रवण करण्याच्या बाबतीमध्ये राजा आहे. ऐके बापा धनंजया, ऐशी जळो सरली या माया, तेथ जाळीते तेही जळे. हे सगळं ऐकण्याच्या बाबतीमध्ये जी योग्यता सगळ्या गुणांनी संपन्नता असावी लागते, तशीच योग्यता ज्यांच्याकडे आहे अर्जुनाची पांती म्हणजे यांच्या पंक्तीला जे परिसनया योग्य होते. बाकीचा असणारा क्षत्रियाच्या ठिकाणी धैर्य, शूरवीरता हे बाकीचे गुणवैशिष्ट्य इथं घ्यायचे नाही, कारण ज्ञानोबारीनेच ते घेतलेले नाही. फक्त परिसनया श्रवण करण्याच्या बाबतीमध्ये जे योग्य असतील तेही संते कृपा करून अवधान द्यावे. त्या सगळ्या संतांनी कृपा करून आमच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं. आता ज्ञानोबाराय इथं निवड करतात असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याकरता ज्यांची योग्यता असेल त्यांनीच माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं आणि बाकीच्यांनी मात्र लक्ष देऊ नये असं ज्ञानोबाराय म्हणू शकत नाही. एकतर ज्ञानोबारायांचं अंतःकरण अतिशय मृदू आहे, म्हणजे आपला शब्द कदाचित अधिक निघाला तर तो कोणाच्या अंतःकरणाला लागू नये याची जबाबदारी घेणारे ज्ञानोबाराय अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याकरता जे योग्य आहे त्यांनी इथं बसावं आणि बाकीच्याने निघून जावं असं कधी म्हणू शकत नाही. कारण ज्ञानोबारांच्या प्रतिज्ञा जर आपण बघितल्या तर ज्ञानोबारांच्या जीवनातला पहिला ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, त्याचं व्याख्यान ज्ञानोबाराय करत आहे. आणि ज्ञानोबारांच्या समोर असणारे श्रोते हे सामान्य कसे काय असतील? आमच्यासारखा सामान्य विद्यार्थी सांगण्याकरता बसला तर समोरचे श्रोते सामान्य अधिकाराचे नसतात, सर्व शास्त्र तयार असणारी मंडळी समोर असतात. मग ज्ञानोबारायसारखे सांगण्याकरता असताना समोरचे श्रोते सामान्य कसे काय असतील? संत निवृत्तीनाथ महाराज प्रभृती मांदियाळी त्यांच्या समोर असताना ज्ञानोबाराय बाकीच्यांना उठून जावं असं म्हणू शकणार नाही. ज्ञानोबारायांचा एक भाव असा दिसतो या ठिकाणातून, माझ्यासमोर जे जे असतील ना ते सगळे अर्जुनाच्या बरोबरचे आहे. म्हणून तीही संती, कारण संत शब्द वापरला, कृपा शब्द वापरला आणि आपण सर्वांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं ही विनंती केली. मग सलगी म्या म्हणितले हा शब्द तरी का वापरला बरं? चरणा लागून विनविले. काहीतरी अपराध घडला असेल ज्ञानोबारायकडून, तर अपराध फक्त एकच घडला, जे अर्जुनाच्या बरोबरचे आहे त्यांना देखील तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं, लक्ष द्या, हाच बोलण्यातला अपराध घडला, दुसरा कोणता अपराध नाही. कारण जे अर्जुनाच्या बरोबरीचे आहे त्यांना पुन्हा लक्ष द्या असं म्हणण्याची गरजच पडणार नाही. नाथ महाराजांनी भागवतामध्ये एक ओवी वापरलेली आहे, संतांना अवधान द्यावं असं म्हणावंच लागत नाही. अवधान द्या कोणाला म्हणावं लागतं? जे अगोदर बेसावध आहे त्यांना सावध करावं लागतं, लक्ष द्या असं म्हणावं लागतं. संतांच्या बाबतीमध्ये संत सदैव सावध असतात, त्यांनी लक्ष द्यावं असं म्हणण्याची गरज पडत नाही. सूर्य सदा प्रकाशमान, अग्नी सदा दैदिप्यमान, तैसे संत सदा सावधान, द्यावे अवधान ही विनंती माझी असं नाथ महाराज म्हणतात. सूर्य सदाच प्रकाशमान आहे, सूर्याने प्रकाश द्यावा असं म्हणण्याची गरज नाही. अग्नी प्रदीप्त आहे, त्या अग्नीने उष्णता द्यावी असं म्हणण्याची गरज नाही. तसे संत नेहमीच सावधान असतात, पण त्या संतांनी माझ्या बोलण्याकडे अवधान द्यावं हेच बोलणं कदाचित अपराध वाटलंय ज्ञानोबारायांना. म्हणूनच पुढे सलगी म्या म्हणितले अशी क्षमा याचना ज्ञानोबाराय करतात. बाबा काही सांगायचं नाही ना? कारण ज्ञानोबाराय निवड करतील असं म्हणता येणार नाही. जीवनातला पहिलाच ग्रंथ आहे, निवृत्तीनाथ महाराज आपल्या समोर आहे आणि ज्या ज्ञानोबारांची प्रतिज्ञा आहे, खेचराच्याही मना आणि सात्विकाचा पाहना, किंवा त्याने आबाल सुबोधे ओवी येचेनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफिली असे म्हणणारे ज्ञानोबाराय बाकीच्यांनी उठून जावं असं म्हणणं शक्य वाटत नाही. मग सगळेच अर्जुनाच्या योग्यतेचे आहे असं असताना देखील अवधान तुम्ही माझ्या बोलण्याकडे द्यावं हाच माझा अपराध आहे असं म्हणायला नको. याच्यातून अर्थ काय सिद्ध झाला? तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या म्हणजे तुमचं अगोदर माझ्या बोलण्याकडे लक्ष नाही असं सिद्ध होतं, आणि हाच अपराध झाला म्हणून ज्ञानोबाराय पुढे क्षमा याचना करतात. अहो अर्जुनाची पांती जे परिसनायोग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. त्या सगळ्या संतांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं असं ज्ञानोबाराय म्हणतात. ज्ञानोबाराय श्रोत्यांना श्रोते कधी म्हणत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी श्रोत्यांच्या करता संत हाच शब्द आलेला आहे. तुम्ही संत माझी या कडा, जेठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. श्रोत्यांच्या विषयी हे सामान्य श्रोते आहे असा भाव ज्ञानोबारांच्या ठिकाणी कधीही असू शकत नाही, नाहीच. ज्ञानोबाराय समोरच्या श्रोत्याला संत असं म्हणतात, आणि जे श्रोत्यांना संत असे म्हणतात तेच ज्ञानोबाराय होऊ शकतात, किंवा ज्ञानोबाराय सगळ्यांना संत म्हणू शकतात. हा अंतःकरणाचा मोठेपणा. म्हणून तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं
हे म्हणणं मला अपराध वाटतो आहे. हे सलगी म्या म्हणितले प्रभो, हा जो भाव आहे सलगी लढिवाळपणाने मी म्हटलेलो आहे. ती सलगी म्या म्हणितले चरणा लागून विनविले प्रभो, सखोल हृदय आपुले म्हणोनिया. प्रभो आपुले हृदय सखोल म्हणोनिया, हे सलगी म्या म्हणितले चरणा लागून विनविले. सलगी करण्याकरता अंतकरणामध्ये बालकाचा भाव असावा लागतो. मी अजान आहे, मला काहीच कळत नाही, ही नम्रतेची भूमिका असावी लागते. तर सलगी किंवा लढिवाळपणा करता येतो. आणि ज्यांच्या समोर तो करायचा आहे त्यांचंही अंतकरण पुन्हा सखोल असावं लागतं. या दोन गोष्टी जुळल्या तरच सलगी होऊ शकते, अन्यथा होऊ शकत नाही. निवृत्तीनाथांचं अंतकरण सखोल आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचं बोलणं ते सहन करू शकतात. परिप्रौढीनं बोले होजे असं ज्ञानोबाराय म्हणतात. आणि ज्ञानोबाराय देखील स्वतःला असं म्हणतात, स्वभाव मायेबापांचा आपण ना तरी बालक बोबडा बोली. तरी मी आपत्य आहे ना आपला. निवृत्तीनाथांचा महेशान्वय संभूते निवृत्तीनाथ सुते असं ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणजे स्वतःकडे मला काहीच कळत नाही, हे लहान बालकाची अजान भूमिका असेल तर तो लढिवाळपणा करू शकतो, सलगी करू शकतो. आणि ज्यांच्याविषयी करायचे आहे त्यांचं अंतकरण सखोल असावं लागतं. म्हणूनच प्रभो माझ्या बोलण्याकडे आपण लक्ष द्यावं, असा लढिवाळपणा मी केलेला आहे. मी आपणाला आज्ञा देतो असा मात्र भाव इथला नाही. हे सलगी म्या म्हणितले चरणा लागून विनविले प्रभू, सखोल हृदय आपुले म्हणून या. आपलं अंतकरण सखोल आहे, म्हणजेच गंभीर स्वरूपाचं आहे. महापुरुषांचं अंतकरण जाणणं हे इतकं सोपं नाही. महापुरुषांचं अंतकरण फक्त महापुरुषच जाणू शकतात, बाकी कोणी जाणू शकत नाही. को विज्ञातुम अर्हती, कोण जाणू शकतं? जाणू शकत नाही. मृदुनी कुसुमादपी वज्रादपी कठोरानी, वज्रापेक्षा कठीणही त्यांचं अंतकरण असू शकतं प्रसंगामध्ये. आणि पुष्पापेक्षाही कोमल असू शकतं. त्यांचं अंतकरण जाणण्याकरता कोणीही समर्थ नाही. त्यांचं अंतकरण, महापुरुषांचं अंतकरण जाणण्याकरता महापुरुषच व्हावं लागेल, तरीच महिमानं येईल कळो, अन्यथा कळू शकणार नाही. आपलं अंतकरण सखोल आहे, म्हणून मी विनंती केली प्रभो, सलगी म्या म्हणितले चरणाला लागून मी आपल्याला विनंती केली, आपण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं. ज्ञानोबाराय का बरं विनंती करतात याचा भाव असा आहे. ज्ञानोबाराने यातून एक सूचित करायचं आहे, आपण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं. याची 3 कारणं असू शकतात. पहिलं कारण असं आहे, मी गीतेचे व्याख्यान करण्याकरता प्रवृत्त झालो. मग ज्या गीतेचे व्याख्यान मला करायचं आहे ते व्याख्यान बरोबर होतं की नाही याकरता आपण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं. पहिला भाव आहे. दुसरा भाव असा आहे, तुम्हीच मला शिकवलेलं आहे आणि तुम्ही शिकवलेलं मी व्यवस्थित सांगतो की नाही, तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचेच शिकविले. या लागी अवधारी जो आपुले आपण देवा, म्हणून आपण अवधान द्यावं. गीतेचं व्याख्यान करतो ते चुकीचं होऊ नये म्हणून लक्ष द्यावं. तुम्ही मला शिकवलेलं आहे ते बरोबर येतं की नाही याकरता अवधान द्यावं. आणि तिसरं महत्त्वाचं कारण असं आहे, एखाद्या विषयाचा विस्तार होत असताना जर फारच विस्तार झाला तर आपण मला थांबवावं, याकरताही अवधान द्यावं. प्रभो सखोल हृदय आपुले म्हणून याकरता अवधान द्यावं असं मी म्हटलेलं आहे. आणि मी जी विनंती केली आहे, जी याचना आपल्याकडे केलेली आहे, ही याचना करत असताना आपल्याला याचा फार आनंद होईल. हा भाव पुढे सांगतात. जैसा स्वभाव माई बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आथी. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपसाहला. प्रार्थो काही. या 2 वयाचं पुन्हा युग्म आहे, जोडी आहे. जैसा स्वभाव माये बापांचा. ज्ञानोबाराय हे सलगी सांगण्याकरता, लढिवाळपणा सांगण्याकरता, प्रेमाचा हा व्यवहार सांगण्याकरता उदाहरण देत आहे आईवडिलांच्या अंतकरणाच्या स्वभावाचा. स्वभाव मायेबापांचा काय स्वभाव आहे? व्यवहारात जर बघितलं तर आईचा स्वभाव वेगळा आहे, वडिलांचा स्वभाव वेगळा आहे. पण इथे मात्र ज्ञानोबाराय आईवडिलांच्या ठिकाणी असणार एक स्वभाव सांगतात, तो मुलांच्या संबंधाने. वडिलांचा काय स्वभाव आहे? ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, पुत्राचे अगणित अपराध जरी झाले तरी वडील सहज सहन करतात, हा वडिलांचा स्वभाव आहे. आणि आपल्या मुलाचं पालनपोषण करत असताना अंतकरणही झिजवणं, शरीरालाही क्लेश देणं हा आईचा स्वभाव आहे. पुत्राचे अपराध जरी झाले अगाध, तरी पिता साहे निर्द्वंद्व तैसे साही जोजी. मुलाचे हजारो अपराध झाले तरी सहन करणं हा वडिलांचा स्वभाव आहे.
आणि अंगा जीवाची संपत्ती वेचोनी करी बाळाची पाळती परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. हे कोणाचा स्वभाव आहे? आईचा स्वभाव. म्हणजे आपल्या मुलाचं संगोपन करत असताना शरीर खर्च होत आहे, अंतकरण काळजीनं रिकामं होत आहे, पण तरी देखील आईला कंटाळा येतो असं कधी होत नाही. हा आई वडिलांचा स्वभाव भिन्न भिन्न तिथं सांगितलेला आहे, पण इथे फक्त एकच स्वभाव सांगितला. स्वभाव मायेबापांचा आपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आती. खरं तर असं आहे, आई वडिलांना आपल्या मुलाचा अगोदर संतोष असतो. इथं अधिकची शब्द वापरला की नाही, अधिकच म्हणजे दुप्पटच संतोष समाधान असतं. आपला मुलगा असेल तर समाधान असतंच असतं, आणि त्यातल्या त्यात तो मुलगा जर बोबड्या शब्दाने बोलू लागला ना तर मग अधिकच समाधान वाटतं. हे खरं फक्त आईवडिलांनाच कळू शकतं. तो मुलगा जर बोबड्या शब्दाने बोलू लागला तर त्या आईवडिलांना विष्णू सहस्रनाम देखील ऐकावंसं वाटत नाही, इतकं त्यांना कौतुक वाटतं आहे. हा स्वभाव मायेबापांचा आपत्य बोले जरी बोबडी वाचा. खरं तर असं आहे, मुलांनी बोलावं हेच आईवडिलांना वाटत असतं. आईवडील दुसरी कोणती अपेक्षा करत नाही. व्यवहारामध्ये मुलांना आता वेळ नाही बोलण्याकरता तो भाग सोडून द्या, पण फक्त आपल्या मुलांनी 2 शब्द आपल्याशी बोलावे एवढंच आईवडिलांनी अपेक्षा असते. धनाची वगैरे अपेक्षा नसते, निष्काम प्रेम असतं त्यांचं. पण तो मुलगा अपत्य लहान आहे, त्या मुलात काही प्रकार पडतात. एक अपत्य म्हणजे स्तनपान करणारा मुलगा, किशोर अवस्थेतला मुलगा, तरुण अवस्थेमध्ये गेलेला मुलगा. इथे किशोर अवस्थेमधला घेतला नाही कारण तो बोबडा बोलू शकत नाही, तरुण अवस्थेमधला घेतला नाही कारण तो बोलण्याची शक्यताच नाही. इथे घेतलेला आहे लहान मुलगा. बाळक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करोने माऊली रिजे जेवी. ज्याला शब्दाचा उच्चार काय करावा हे कळत नाही, पण तो मात्र बोलतो आहे. बोबडा बोली आपत्य जरे बोले बोबडी वाचा. शब्दाचा उच्चार स्पष्ट होऊ शकत नाही. भाकरी करता तो काही म्हणू शकतो, भाकर काकर असं काही म्हणू शकतो, पण तरी देखील मात्र आई वडिलांना अधिकची संतोष आधी, त्यांचं अधिक समाधान त्यांना वाटतं. ते म्हणतात बघा ना, आमचा मुलगा बृहस्पतीला देखील मागं पाडतो आहे बोलण्यामध्ये, इतका त्यांना समाधान वाटतं आहे. खरं तर असं आहे, आपला मुलगा विद्वत प्रचुर भाषणाने बोलावा याचा आई वडिलांना संतोष वाटेल यात नवल नाही. बोबडा बोलला तरी नवल वाटते, आश्चर्य वाटतं आहे. जर तो मुलगा चांगला व्याख्यान देत असेल तर त्याचं म्हणावंच एवढं कौतुक वाटत नाही. कौतुक वाटत नाही असं नाही, पण लहान मुला एवढं नाही वाटत. हां, कौतुक फक्त आईवडील करू शकतात. आणि खरं असं आहे, आपलं कौतुक करणारं कोणीतरी असावं. मनुष्याच्या जीवनामध्ये आईवडिलांनी आपलं कौतुक करावं, विद्वान व्यक्तीने आपलं कौतुक करावं, आपल्या गुरुजनांनी आपल्याला कौतुक करावं, गुरुबंधूंनी आपलं कौतुक करावं, हे सगळे भाव असले पाहिजे. तर आपण करत असलेलं कार्य त्याचं काहीतरी उत्साह मनुष्याला वाटत असतो. पाठीवर शाबासकी देणारे काही हात कायम आपल्या पाठीमागे असले पाहिजे. महापुरुष तर कायमच असले पाहिजे. स्वभाव मायेबापांचा आपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आती. तर त्या मुलाच्या त्या बोलण्याचा त्यांना अधिकच संतोष होतो. त्या मुलाच्या शब्दाकडे लक्ष न देता, शब्दाच्या अर्थाकडे न लक्ष देता तो फक्त बोलतो आहे ना याचंच त्यांना कौतुक वाटतं आहे. तसं ज्ञानोबा म्हणतात, मी गीतेचं व्याख्यान करतो आहे ना, फक्त माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. कदाचित हे शब्द विद्वत प्रचुर नसेल, शब्दाचा अर्थ चांगला स्पष्ट होईल ना सांगता येत नाही, पण मी बोलतो आहे ना याचंच आपल्याला कौतुक वाटावं. तैसा तुम्ही मी अंगीकारीला. जसं त्या मुलाचं आईवडिलांनी अंगीकार केला तसं तुम्ही संती मी अंगीकारीला. तुम्ही माझा अंगीकार केला आहे. सज्जनी आपुला म्हणिताला, सज्जनांनी मला हा ज्ञानोबा माझा आहे, आमचा आहे असं म्हटलेलं आहे. हे असल्यामुळं तरी मग उणे म्हणजे कमतरता, जी उणीव आहे सहजे आपण सहन कराल, सहज सहन कराल. जसं आईवडील सहन करतात तसंच आपण सहन करा. आणि आपण सहन करावं याकरता मला प्रार्थना करण्याची काय गरज आहे? पुन्हा लढीवाळपणा या. उपसाहाला प्रार्थू काही क्षमा करण्याला मी, आपण क्षमा करून घ्यावी या क्षमा करण्याला काही प्रार्थू. का बरं मी प्रार्थना करू? अर्थात मला तुम्हाला प्रार्थना करण्याची आवश्यकता वाटत नाही. इतका विश्वास आहे गुरुकृपेवर, इतका विश्वास. जरी माझ्याकडून काही कमतरता झाली तरी आपण सहज क्षमा कराल. हा भाव, हा विश्वासच कोणत्याही कार्याकरता महत्त्वाचं बळ देत असतो. आणि ज्ञानोबाराय हा भाव पुढे 18व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, गीतेचं व्याख्यान करत असताना जर कदाचित काही उणीव राहिली, कमतरता राहिली ना, तर तुम्ही माझ्यावर रागवू नका. माझ्या ठिकाणी कमतरता राहिली,
मला तुम्ही रागवू नका, ती कमतरता तुमच्यामुळेच राहिली असं तुम्ही ओझं तुमच्यावर घ्या. आणि तुम्हा संतांची ये सभे जे उनिवेसी ठाके उभे ते पूर्ण नव्हे तै लोभे तुम्हासीची कोपो. ज्ञानोबा असं म्हणतात, तुमच्या संगतीनं जर आमच्याकडे काही उणीवर हात असेल तर तो अपराध आमचा नाही, तुमच्या कृपेमध्ये काहीतरी कमतरता राहिली म्हणून ते आमच्याकडून उणं राहिलं असं आम्हाला वाटतं. हा लढिवाळपणाचा भाव आहे. तैसा तुम्ही मी अंगीकारीला संतांनी आपला अंगीकार केला पाहिजे. एखाद्या प्रसंगामध्ये देवाने जरी आपला अंगीकार नाही केला तरी चालेल, पण संतांनी आपला अंगीकार केलाच पाहिजे आणि सज्जनांनी आपल्याला आपला आहे असं म्हटलं पाहिजे. ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये दोन्ही गोष्टी घडल्या. तुम्ही मी अंगीकारीला तुम्ही आमचा अंगीकार केलेला आहे. सज्जनी आपला म्हणिताला हा ज्ञानोबा आमचा आहे असा शिक्कामोर्तब केला. मग असं असल्यामुळे अंगीकार जर तुम्ही माझा केलाच असेल तर उणे जी जी काही व्याख्यानामध्ये कमतरता राहील, ऊन राहील, सहजच आपण काय कराल, क्षमा कराल, सहन कराल. उपसाहाला प्रार्थुकाई, ते क्षमा करण्याकरता मी प्रार्थना का बरं आपल्याला करावी? अर्थात मी प्रार्थना करणार नाही, परंतु खरं सांगू का, परी अपराध तो अनेक आहे, जे मे गीतार्थ कवळूप आहे, ते अवधारा विनवूल आहे म्हणून या. घ्यायचं बाबा, थांबून घेऊ. परंतु अपराध तो अनेक आहे. ज्ञानोबा असं म्हणतात, मी जी आपणाला विनंती केली, अवधान द्यावी असं जे म्हटलेलं आहे, माझ्याकडून एक वेगळाच अपराध घडलेला आहे. खरं तर असं आहे, महापुरुषांकडून अपराध घडतच नाही. जसं त्यांच्या मुखातून खोटा शब्द बाहेर पडत नाही तसं त्यांच्या कृतीकडून कधी अपराधही घडत नाही. आणि जर ज्ञानोबारायांचं ज्ञानेश्वरीचं व्याख्यान करणं हा जर अपराध असेल तर त्यांनी जाणून बुजून केलेली कृती किती विशाल असेल. ज्ञानेश्वरी जर त्यांचा अपराध असेल, ज्ञानेश्वरीची रचना करणं जर हा अपराध असेल ज्ञानोबारायांचा, तर जाणून बुजून केलेली कृती किती विशाल असेल. ज्ञानेश्वरीमध्येच आपला दम घुटून जातो आहे, तर जाणून बुजून केलेली कृती किती विशाल असेल. संतांचं अंतकरण मोठं असतं. केलेली कृती अपराध नाही, पण विनय संपन्नता नम्रता किती असावी भाव प्रगट करतात. अपराध तो अनेक आहे, वेगळाच माझ्याकडून अपराध घडलेला आहे. कोणता अपराध? तो असा की जे मी गीतार्थ कवळूप आहे. गीतेचा जो अर्थ आहे, गीतेचं व्याख्यान जे आहे, त्याला कवळ घालण्याचा मी प्रयत्न करतो आहे, आकलन करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मी जो प्रयत्न करतो आहे, आकलन करण्याचा प्रयत्न करणं, गीतेला कवळ घालणं, हे माझ्याकडून बरोबर होतं की नाही ते अवधारा. याकरता आपण ऐकावा, माझ्याकडे व्याख्यान लक्ष द्यावं, ते अवधारा म्हणून या विनवूल आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो आहे. म्हणजे माझं व्याख्यान बरोबर होतं की नाही याकरता तुम्ही लक्ष द्यावं. तुम्ही जे शिकवलेलं आहे व्यवस्थित मी मांडतो आहे की नाही याकरता लक्ष द्यावं. आणि एखाद्या व्याख्यापदाचा विस्तार करत असताना खूपच विस्तार झाला तर तो विस्तार अधिक होऊ नये याकरता आपण वेळेच मला सावध करावं. ते अवधारा म्हणून विनवूल आहे, याकरता मी आपल्याला विनंती करतो आहे. खरं तर ही श्रोत्यावर किती मोठी जबाबदारी आहे. जसं वक्त्याची जबाबदारी आहे ना, तशी श्रोत्यांची देखील जबाबदारी आहे. ही जबाबदारी जर वाढली तर वक्त्याची जबाबदारी आणखी वाढेल. श्रोते जर म्हटले नाही विषयावर बोला, विषयाच्या अवांतर बोलू नका, तर वक्त्यालाही आपल्या जबाबदारीची जाणीव होईल. म्हणजे मी ही प्रौढीवादाने बोलत नाही, पण एक खरं किती मोठा आमचे भाव असेल यामधला. जेव्हा श्रोत्यांचा दर्जा सुधारेल तेव्हा वक्त्यांना आपला दर्जा सुधारावाच लागेल. श्रोत्यावर फार मोठी जबाबदारी आहे ही. आम्ही हे ऐकण्याकरता 2 तास खर्च करत नाही, हे तर आम्हाला घरीही मिळतं. काहीतरी अपूर्व सांगा, संतांचे विचार आम्हाला सांगा, असे जेव्हा श्रोते म्हणतील तेव्हा वक्त्यांना सुधारणा करावीच लागेल. म्हणजे हे कोणावर दोष म्हणून नाही बरं का, एक चिंतन म्हणून, एक रोष म्हणून नाही किंवा आपल्या चिकित्सा म्हणून करायची नाही, पण श्रोत्यांनाही जबाबदारीचं भान असावं या बाबतीमध्ये. परी अपराध तो अनेक आहे, जे मी गीतार्थ कवळूप आहे. मी गीतेला आकलन करण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्ञानोबा असं म्हणतात, तसं गीतेचं आकलन करणं हे खूप कठीण आहे. जगातल्या काही गोष्टी कदाचित सहज शक्य होतील, पण गीतेचं आकलन करणं किंवा गीतेच्या अर्थाचं वर्म सांगणं हे मात्र निवडता येणार नाही. जी कनकाचे निखळ होतो येईल भूतळ, चिंतारत्नी कुळाचळ निर्मो येती, साताही सागराते सोपे भरिता अमृते, दुवाड नो हे तारा ते चंद्र करिता, कल्पतरुचे आराम लाविता नाही विषम, परे गीतार्थाचे वर्म निवडू नये. तिथे ज्ञानोबा असं म्हणतात, कदाचित एखाद्या व्यक्तीला संपूर्ण त्रैलोक्य सुवर्णमय निर्माण करता येईल,
चिंतामणी असणारे जे रत्न आहे याचे पर्वतच्या पर्वत निर्माण करता येईल, सप्त समुद्रांना अमृताने भरता येईल, आणि जे काही तारका आहे त्यांना चंद्रही करता येईल, आपल्याला कल्पतरूचे बगीचा लावता येतील. या 5 गोष्टी कदाचित शक्य होतील, परंतु गीतार्थाचे वर्म निवडू नये. गीतेचं व्याख्यान काय आहे हे मात्र सांगता येणार नाही. आणि त्या गीतेचा अर्थ मी कवळूप आहे, त्याला कवळ घालण्याचा मी प्रयत्न करतो आहे, आकलन करण्याचा प्रयत्न करतो आहे. का ज्ञानोबा असं म्हणतात? त्याचं कारण असं आहे, गीतेचं आकलन करण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांनी अगोदर केला. जेथ वेडावती वेद म्हणजे वेदाचा प्रयत्न आहे. व्यासादिकांचे उन्मेख राहाटती जेथ साशंक, ज्ञानोबा असं म्हणतात, व्यासांनीही प्रयत्न केला आणि व्यासांचा मागोवा घेणाऱ्या अनेक महापुरुषांनी प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून देखील असंच व्याख्यान झालं असं म्हणता येत नाही. त्यामध्ये मी असणारे गदुबळा व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो, अयोग्यही मी न पवतुके जाईन, असा मी देखील एक प्रयत्न करतो आहे. हा प्रयत्न यशस्वी होतो की नाही याकरता ते तुम्ही अवधारा म्हणून विनवलं आहे. म्हणून मी आपणाला विनंती करतो आहे. हा भाव ज्ञानोबारायांचा आहे, म्हणून अवधान द्यावे असं म्हटलेलं आहे. ज्ञानोबाराच्या दृष्टिकोनातून सगळे अर्जुनाच्या समान आहे, सगळे श्रोते, असं ज्ञानोबारा स्पष्ट सांगतात. परी अपराध तो अनेक आहे, जे मी गीतार्थ कवळूप आहे, ते अवधारा. ते गीतेचं आकलन करण्याचा प्रयत्न जमतो की नाही तो आपण ऐकावा, म्हणून या विनवलं आहे. म्हणून आपणाला विनंती करतो. का बरं? म्हणे ज्ञानोबारा, जर तुम्ही गीतेचं व्याख्यान करणारच आहात, कवळण्याचा तुम्ही प्रयत्न केलेलाच आहे, तर मग व्याख्यानच करा ना. पण बरोबर आहे, अगोदर असं मला वाटलं की गीतेचं व्याख्यान आपल्याला करता येईल, हे आम्ही विचार अगोदर केला नव्हता, पण आता आमच्या लक्षात आलं, हे अनावरण विचारिता वायाची धिमसा उपनाला चित्ता, एरवी काय भानु तेजी खद्योता शोभा आथी. प्रश्नार्थक आहे, आक्षेपार्थाने आपल्याला विचारतात ज्ञानोबा आहे. हे अनावर, कोणता अनावर? हे गीतार्थ अनावर. असा पाठीमागच्या ओळीतला एक शब्द घ्यायचा, हे या सर्वनामाने. हे गीतार्थ अनावर. आवरण करणं, आवरण म्हणजे काय? आपल्या बुद्धीच्या कक्षेमध्ये येण्यासारखं. आणि अनावर म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेच्या कक्षेच्या बाहेर आहे, ज्याचं आकलन सहजासहजी करता येत नाही, ज्याला आपण आवर घालू शकत नाही, असं हे गीतेचं व्याख्यान अनावर आहे. असं असताना देखील न विचारता, विचार न करता वायाचे चित्ता धिमसा उपनाला, व्यर्थच आमच्या मनाला, चित्ताला एक धैर्य धारण झालं, म्हणजे आम्ही धाडस केलं. आणि हे धाडस जे आहे विचार न करता केलेलं धाडस आहे. विचार करून धाडस केलं तर कदाचित जे अनावर आहे त्याला काही प्रमाणात का होईना आपण आवरू शकतो, आकलन करू शकतो. पण विचारच केलेला नाही आणि तरी देखील धाडस करणं हे मात्र आवाक्याच्या बाहेर आहे. एरवी खरा जर विचार केला तर भानु तेजी काय खोद्यता शोभा अति. सूर्याचा प्रकाश आहे म्हणे, आणि सूर्याच्या प्रकाशासमोर त्या सूर्याला प्रकाशित करण्याकरता काजवा निघाला. कसं शक्य आहे? त्या सूर्याचा उदय झाल्यानंतर हजारो असणारे चंद्र देखील लयाला जातात, लोप पावतात. काजव्यांची तिथं काय शोभा आहे? काही शोभा नाही. आगा सहस्र किरणांची दिठी, पुढा चंद्रही लोपे किरटी, ते तर खद्योत का हुटहुटी आपुलेनी तेजे. सहस्र किरण म्हणजे सूर्य, आणि सूर्याचा उदय झाल्यानंतर चंद्राचा देखील लोप जिथं होऊन जातो, तिथं काजव्याने आपल्या तेजाने काय टिमकी मिरवावी, अर्थात करू नये. तसं ज्ञानोबा असं म्हणतात, हे गीतेचे व्याख्यान मी काजव्याप्रमाणे आहे आणि गीतेचे व्याख्यान सूर्याच्या तेजाप्रमाणे आहे. मी काय बरं प्रकाशित करणार व्याख्यानाला करू शकणार नाही, करूच शकणार नाही असं म्हणायचं नाही, पण ही नम्रता ज्ञानोबा प्रगट करतात. नाहीतर निवृत्तीनाथ महाराजांनी अशी शाबासकी कधी दिली नसती. देवाचे मनोगत तो दावीत हास्य मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. देवाचं खरं मनोगत जे आहे ना ज्ञानोबा, तूच प्रगट करतो आहे मूर्त दावीसी. पण ज्ञानोबारांची नम्रता आहे, मोठ्या माणसाची नम्रता, की बरोबर आहे माझं ज्ञान काजव्याप्रमाणे आहे. म्हणजे जे ज्ञान सिंधू आहेत ते स्वतःला बिंदू मात्र असं म्हणतात. जय देव जे ज्ञान सिंधू असं ज्ञानोबा वर्णन करतात की नाही ज्ञानोबारायांचं. ते असणारे ज्ञानाचे सागर ज्ञानोबा म्हणतात. एरवी भानु तेची काय खद्यता शोभा अथी. आहे का त्याला शोभा, सौंदर्य आहे का? लागणार नाही. तशी माझी देखील काय अवस्था आहे. दुसरं उदाहरण, की टिटिभू चांचुवरी माप सुये सागरी, मी नेनत त्या परी प्रवर्ते येथ. टिटिभू म्हणजे टिटवी. असं म्हणतात की एकदा समुद्राच्या काठी त्या टिटवीने काही अंडे घातले आणि समुद्राला भरती आली. आता भरती आल्यानंतर समुद्राचं जे काही पाणी आहे तर ती मर्यादा उल्लंघन करून
बाहेरच्या प्रदेशामध्ये वाहू लागतं. त्या टिटवीची अंडे समुद्राच्या काठावर कुठेतरी असतील आणि मग ते समुद्राची पुन्हा भरती ओहोटी लागल्यानंतर ते अंडे समुद्राच्या पोटामध्ये गडप झाले. त्या टिटवीने असा विचार केला, या समुद्राला खूपच उन्मत्त्वानं प्राप्त झालेला आहे. माझ्यासारख्या सामान्य पक्षिणीची अंडे हा चोरून घेतो आहे, याला मी सुकवून टाकेल आता. म्हणून ते टिटभू चांचूवरी माप सुये सागरे, तिने आपल्या चोचीनं त्या सागरामध्ये माप घेतलं, म्हणजे उपसण्याचा प्रयत्न केला. टिटवीने प्रयत्न सुरू केला आणि पुढे असं म्हणतात, कथा सांगतात की त्या टिटवीचा प्रयत्न बाकीच्या पक्ष्यांनी बघितला. बाकीच्या पक्ष्यांनी असा विचार केला, ही जरी टिटवी असेल तरी पण पक्षी या जातीने आपल्या जातीतले आहे की नाही, मग आपण एकमेका सहाय्य करू, प्रयत्न आपण केलाच पाहिजे. ते सगळे पक्षी त्या समुद्राला उपसण्याचा प्रयत्न करू लागले. आणि मग ही सगळ्या पक्ष्यांची असणारी वार्ता नारदांनी गरुडाला सांगितली. म्हणे का हो, म्हणे तुम्ही तर पक्षीराज म्हणून घेता स्वतःला आणि मोठी माणसं सहजा कार्यकर्त्यावर लक्ष देत नाही. बघा म्हणे बाकीचे सगळे पक्षी समुद्राला उपसण्याचा प्रयत्न करता, जा त्यांच्या सहाय्य करता. गरुड आला. असं म्हणतात की गरुडाने आपले पंख ते फडकवण्याकरता प्रयत्न केला. समुद्राला भीती वाटली की न जाणो गरुडाच्या पंखाच्या पुढे आपल्याला सुकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. समुद्राने ती अंडी परत केली. भाव असा आहे, टिटवीने केलेला प्रयत्न जरी सामान्य वाटत असला पण त्या प्रयत्नाला कधी ना कधी यश प्राप्त झालं. तसं ज्ञानोबा असं म्हणतात, गीतेचं ज्ञान अगाध स्वरूपाचं आहे आणि टिटवीच्या चोचीप्रमाणे मी देखील माप घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मला माहिती आहे माझी ही कृती अजान स्वरूपाचे, मी नेनत, मला हे लक्षात नाही, अजान आहे, त्या परिप्रवर्तयेत, पण त्या टिटवीच्या प्रयत्नाप्रमाणे मी या ठिकाणी प्रवृत्त होतो आहे. मला माहिती आहे कधी ना कधी 18 अध्याय समाप्त होणारच आहे. त्या परी म्हणजे त्या टिटवीच्या प्रयत्नाप्रमाणे मी येथं प्रवर्ते, मी इथं प्रवृत्त होतो आहे. तिच्या प्रयत्नाला जसं यश प्राप्त झालं तसं मलाही यश प्राप्त होईल ना, याकरता मी हा प्रयत्न करतो आहे. भागवताचं पाठ घ्यायचं. की टिटभू चांचूवरी मापसुये सागरी, मी नेनत त्या परी प्रवर्ते येथ. मी अजान आहे, मला लक्षात नाही किंवा मी आकलन करू शकत नाही, परंतु त्या परी त्या टिटवीच्या प्रयत्नाप्रमाणे येथ प्रवर्ते, माझा हा प्रयत्न कधी ना कधी यश सिद्धीला जाईल. ज्ञानोबाची गोवी आहे पुढे, ग्रंथ सिद्धीचा सोहळा दाविला हा किंवा आणिलो यशा, म्हणजे जसं त्या टिटवीला यश प्राप्त झालं ना तसं मला देखील ग्रंथ समाप्तीचं यश प्राप्त होणार आहे. अशी पुढे एक ओवी येते आहे की टिटभू चांचूवरी मापसुये सागरी, मी नेनत त्या परी प्रवर्त येथ. ऐका आकाश किंवा सावे, तरी अनेक त्याहुनी थोर होआवे. म्हणून आपाड ही आघवे निर्धारिता. ऐका, लक्ष द्या, अवधान द्या. आकाश किंवा सावे, आकाश सर्वात मोठं व्यापक पंचमहाभूतापैकी एक भूत आहे, सर्वात मोठं. अनंत ब्रह्मांड हे आकाशाच्या उदारामध्ये सामावलेले आहे. मग अनंत, त्या पंचदशीच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये हा विचार आलेला आहे. ते भूमीचं सांगत असताना भूमी, त्यानंतर जलाची व्यापकता, जलापेक्षा अग्नीची, अग्नीपेक्षा वायूची, वायूपेक्षा आकाशाची, ह्या सगळ्या ब्रह्मांडाला सामावणावर आकाश आहे. आणि मग त्या आकाशाला आलिंगन द्यायचं आहे. ऐका, आकाश किंवा सावे, त्या आकाशाला आलिंगन द्यायचं आहे. मग सामान्य आकाश नावाचा विद्यार्थी चालणारच नाही, मग आकाशापेक्षा मोठं व्हावं लागेल. ऐका, आकाश किंवा सावे, तरी त्याहुनी म्हणजे त्या आकाशाहुनी थोर व्हावे, मोठं व्हावं लागेल, तरच आकाशाला आलिंगन देता येईल. तसं ज्या गीतेचे व्याख्यान करत असताना वेदावती वेद, त्या वेदापेक्षा मोठं व्हावं लागेल. व्यासादिकांचं ज्ञान आहे, भाष्यकारादिकांचं ज्ञान आहे, त्यापेक्षा मोठं व्हावं लागेल, तरच गीतेचं आकलन करता येईल. म्हणून हा सगळा विचार केल्यानंतर, निर्धारिता, निश्चय केल्यानंतर हे आघवे, हे सर्वच्या सर्व गीतेचं व्याख्यान अपाड म्हणजे आमच्याकरता अशक्य आहे असं आम्हाला वाटलं. मग ज्ञानोबाराय, जर तुम्हाला हे अशक्यच वाटतं, प्रयत्न का करता? ज्ञानोबाराय म्हणतात, अशक्य असणाऱ्या गोष्टी देखील काही महापुरुषांचा आधार प्राप्त झाला तर शक्य होऊ शकतात. आणि पुढे मग एक असे एक आधारू ते पुढे सांगणार आहे. आता अशक्य असणाऱ्या गोष्टी कशा शक्य होतात हे पुढे म्हणजे ओवी आठवल्यानंतर सांगतो. ऐका. म्हणून अपाड हे आघवे निर्धारिता, या गीतेचे व्याख्यान सामान्य नाही. याकरता ज्ञानोबा आता एक उदाहरण देतात भगवान शिवशंकराचं आणि पार्वती मातेचं. तया गीतार्थाची थोरी स्वये शंभो विवरी, जेत भवानी प्रश्न करी चमत्कारुनी, तेत हर म्हणिने निजे, देवी जैसे का स्वरूप तुझे,
तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. या दोन ओव्यामध्ये एकच संवाद आलेला आहे. या दोन ओव्याचं पुन्हा युग्म आहे. तया गीतार्थाची थोरी. थोरी म्हणजे थोरवी, मोठेपणा, महात्म्य, अलौकिक स्वरूपाचं सामर्थ्य स्वये शंभू विवरी. स्वतः भगवान शंकर त्याचं विवरण करतात, स्पष्टीकरण करतात. म्हणे का हो, असं स्पष्टीकरण करतात का? नाही नाही, प्रश्न विचारला म्हणून स्पष्टीकरण करतात. तेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. भवानी म्हणजे पार्वती माता. चमत्कारोनी प्रश्न करी. आश्चर्य प्राप्त होऊन आश्चर्यकारक मुद्रेनं भगवान शंकराला पार्वती मातेनं प्रश्न विचारला. काय झालं? भगवान शंकराची एकदा समाधी लागली की हजारो वर्षापर्यंत समाधी अवस्थेतून व्युत्थान कधी होत नसायचं, कधीच नाही. समाधी लागली की समाधी लागलीच. आणि मग समाधी अवस्थेतून व्युत्थान अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा हे व्युत्थान अवस्थेमध्ये आले, उत्थान झालं समाधी अवस्थेतून, तरी पण भगवान शंकर मात्र मनाशी काहीतरी मनन करतात, विचार करतात. हे पार्वती मातेच्या लक्षात आलं. म्हणजे पतिव्रता माऊलीच्या लक्षात येत असतं पतीच्या अंतःकरणात काय भाव आहे म्हणून. त्या पार्वती मातेनं असा विचार केला, सगळ्या जगाला भगवान शिवशंकर पूजनीय आहेत, म्हणजे महादेव पूजनीय आहेत. आणि पूजनीय असणाऱ्या महादेवांना देखील समाधी अवस्थेतून बाहेर आल्यानंतर विचारणीय काहीतरी आहे असं वाटतं. म्हणजे पूजनीय व्यक्तीने देखील विचार करावा असं काहीतरी शास्त्र आहे. म्हणजे पूजनीय व्यक्तीला जे विचारणीय आहे ते आता मी विचारलं पाहिजे. म्हणून चमत्कारोनी प्रश्न करी. प्रभूला प्रश्न विचारला, प्रभू समाधी अवस्थेतून बाहेर आल्यानंतर युत्थान अवस्थेमध्ये आपण कशाचं चिंतन करतात मला सांगावं. भगवान शंकराने सांगितलं, मी गीतेचं चिंतन करतो. श्रीमद भगवद्गीतेचं ब्रह्मेशावनी प्रशंसीजे भगवद्गीतेचं मी चिंतन करतो. पार्वती मातेने विचारलं, असं त्या भगवद्गीतेमध्ये काय अलौकिकत्व आहे की तुम्ही चिंतन करता? आणि मग भगवान शंकराने सांगितलं, सांगू का काय अलौकिकत्व आहे ते? हर म्हणे नेनेजे. प्रश्न विचारल्यानंतर काय अलौकिक आहे गीतेचं महात्म्य? मग हर म्हणजे भगवान शंकर असं म्हणतात, देवी जैसे का तुझे स्वरूप नेनेजे. जसं तुझं असणारं स्वरूप किंवा तुझं असणारं सौंदर्य ज्याप्रमाणे जाणता येत नाही, कारण पार्वती माता ही मायेचं स्वरूप आहे. बाबा सांगत असतात, माया ही अनिर्वचनीय स्वरूपाची आहे. मायेच्या ठिकाणी नित्यनूतन काय आहे? क्षणाक्षणाला बदलते आहे माया. म्हणून जसं पार्वती ही माया स्वरूप असल्यामुळे तुझं स्वरूप ज्याप्रमाणे जाणता येत नाही, तसं गीतेचं जे काही तत्व आहे ते देखील नित्य नूतन आहे. त्यामध्ये शिळेपणा अजिबात नाही, त्याच्यामध्ये वीट नाही, अवीट स्वरूपाचं आहे. आणि ते सेवन करत असताना, चिंतन करत असताना अधिक आवड वाढतच जाते. असं हे गीतेचं तत्व आहे. या संबंधाने बाबा सांगत असतात पाठामध्ये, माया अनिर्वचनीय आहे म्हणून त्याला नित्यनूतन म्हणावं चालतं, पण गीतेचं तत्व आहे परमात्मा. गीतेचं तत्व परमात्मा आहे. मग परमात्मा नित्यनूतन कसा आहे? परमात्मा नित्यनूतन नाही, परमात्मा एकरूप आहे. आणि जे एकरूप असतं त्याला ग्रहण करणारी जी अंतःकरणाची वृत्ती आहे ती पुन्हा कायम नवनवीन वृत्ती निर्माण होत जाते. आणि प्रत्येक नवीन वृत्तीमध्ये परमात्म्याचा आनंद अभिव्यक्त होतो. वृत्तीच्या संबंधाने त्या गीता तत्वाला नित्यनूतन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे बाबा. ते तहर म्हणे नेनीजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. तशा प्रकारचं हे गीता तत्व नित्य नूतनच आहे. प्रत्येक आवृत्तीमध्ये गीतेच्या प्रत्येक श्लोकाचा एक नवनवीन भाव स्फुरत असतो. किंवा ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक आवर्तनामध्ये पाठीमागच्या आवृत्तीमध्ये एखादा ओवीचा एखादा भाव नाही स्फुरला, तो त्या आवृत्तीमध्ये स्फुरण होतो. आणि कोणाच्या अंतःकरणात काय भाव स्फुरण होईल सांगता येत नाही. ज्ञानोबाराय कोणाच्या अंतःकरणात बसून प्रेरणा करतील हेही सांगता येत नाही. म्हणून कायमच चिंतन झालं की प्रत्येक नवीन वक्त्याचे नवीन भाव स्फुरत असतात. ते तहर म्हणे नेनेजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये श्री सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादला. ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्पमी मतिमंद काय होय. हा वेदार्थ सागरू. वेदासारखं ज्ञान जगात कोणाकडे नाही. पहा जाणीवेची निबळे कोणी वेदापासून असे आगळे. वेदासारखं अगाध ज्ञान जगात कोणाकडे नाही. आणि वेदाचं असणारं अगाध ज्ञान, त्या ज्ञानाला ज्ञानोबाराय सागराची उपमा देतात. हा वेदार्थ सागर, ज्ञानाचा असणारा हा समुद्र जया, ज्या परमात्म्याचा किंवा जया शब्दाने सर्वेश्वर घ्या, ज्या सर्वेश्वराच्या निद्रिताचा घोर म्हणजे घोरणं,
परमात्मा झोपले आणि परमात्म्याच्या झोपणेतून जसं श्वास घेण्याकरता मनुष्याला कष्ट पडत नाही, तसं भगवंताला वेद निर्मितीकरता काहीच कष्ट पडले नाही. याकरता भगवंताच्या घोरण्यातून वेद निर्माण झाला हे सांगण्याचं तात्पर्य आहे. भगवंताला असा विचार करावा लागला नाही की आता वेदाची रचना कशी करावी, कोणत्या पदाची योजना करावी. नाही, सहज भगवंताच्या श्वासातून, उच्छ्वासातून म्हणजेच घोरण्यातून वेद प्रकट झाला. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू, तो स्वतः तो परमात्मा सर्वेश्वर प्रत्यक्ष अर्जुनाशी अनुवादला. भगवंत स्वतः म्हणजे सुषुप्ती अवस्थेतून भगवंताचं घोरणं म्हणजे वेदाचं अगाध ज्ञान आहे. म्हणजे भगवंताच्या घोरण्यातून जर एवढं अगाध ज्ञान प्रगट होत असेल, म्हणजे सुषुप्ती अवस्थेतून एवढं ज्ञान प्रगट होतं, तर त्या भगवंताच्या स्वप्नातून नाही, जागृतीतून जे ज्ञान प्राप्त झालं ते किती अगाध असेल. सुषुप्तीतून वेदासारखं ज्ञान प्रगट होतं, तर भगवंताच्या जागृतीतून प्रत्यक्ष अनुवादाला आणि स्वतः भगवंत अर्जुनाशी बोलले. तरी जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदरासी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेसी बोलिला स्वमुखे. भक्तराज अर्जुनाशी जर त्याने अनुवाद केला असेल तर ते ज्ञान किती अगाध असेल याचा विचार आपल्याला करता येणार नाही. अगाध आहे तो. स्वये श्री सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादाला किंवा वेदाला सुषुप्त श्रुती असं म्हणतात आणि गीतेला जागृत श्रुती असं म्हणतात. वेदाच्या बाबतीमध्ये, गीतेच्या बाबतीमध्ये हा फरक आहे. तो स्वये श्री सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादाला आयसे जे अगाध, अशा प्रकारचं हे अगाध, फार मोठं, खोल, गंभीर आशयाने युक्त असणारं जे ज्ञान आहे, ज्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये जेथ वेद वेडावती, वेद वेडावतात म्हणजे वेदांना काही सुचत नाही, वेद वेडे झाले असा शब्द नाही, तर स्तब्ध होतात वेद. म्हणजे आम्हाला ज्या कांडत्रयाचं निरूपण करण्याकरता जवळपास 1,00,000 श्लोकांची रचना करावी लागली आणि त्याच कांडत्रयाचं निरूपण 700 श्लोकामध्ये गीतेने केलेलं आहे. हे गीतेचं महात्म्य आहे. म्हणून वेडावती वेद, वेद स्तब्ध होतात. इतकं संक्षेपणा हा गीतेला हे तत्वज्ञान सांगता आलं म्हणून वेद स्तब्ध होतात. ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद स्तब्ध होता, तेथ त्या प्रसंगी मी अल्प म्हणजे मी लहान आहे. ज्ञानोबा म्हणतात मी लहानच आहे. मोठी माणसं स्वतःला लहान म्हणून घेतात किंवा जी स्वतःला लहान म्हणून घेतात तेच खऱ्या अर्थाने मोठी असतात. ज्ञानदेव वैष्णव मोठा, सगळ्यात मोठा आहे की नाही ज्ञानोबा आहे, पण तरी म्हणतात मी अल्प आहे म्हणजे मी लहान आहे. मी मतिमंद आहे, माझी बुद्धिमत्ता ही अतिशय मंद आहे. म्हणजे बुद्धिमंतांची देखील मतीची तर मंद पडावी ज्यांच्या वाङ्मयाच्या समोर, तिथं ते ज्ञानोबा म्हणतात की मी मतिमंद आहे. काय होय, काय माझा लागणार आहे गीतेच्या संबंधाने, अर्थात मी लहान आहे, आकलन करू शकत नाही. गीता आगाध आहे, आगाध स्वरूपाचं ज्ञान आहे, पुन्हा मतिमंद आहे, बुद्धीची कसोटी माझी पुरी पडणार नाही. मग ज्ञानोबा एक काम करा, द्या सोडून प्रयत्न. तसं नाही, मला आधार आहे ना गुरुकृपेचा, याकरता पुढे सांगतात पुढच्या 75 ओवीमध्ये. त्या अगोदर एक ओवी. हे अपार कैसेने कवळावे, महातेज कवन धवळावे, गगनमुठी सुवावे, मशके केवी परी येत असे का आधारू. इथे ज्ञानोबा समारोप करतात या सगळ्या व्याख्यानाचा. हे अपार कैसेने कवळावे, याला कवळ घालावी कसे, कसं आकलन करावं, कारण हे अपार आहे. जे मर्यादित असतं त्याला आपण आपल्या बाहूमध्ये अलिंगू शकतो, आलिंगन देऊ शकतो, पण जे अपारच आहे, जे 2 हाताच्या कवेमध्ये येऊ शकत नाही, मूर्त स्वरूपाचा पदार्थ असतो ना, तो आपल्या बाहूच्या कक्षेमध्ये येऊ शकतो. किंवा काही पदार्थ असे असतात किंवा काही तत्त्वज्ञान असं असतं जे बुद्धीच्याही कक्षेमध्ये येऊ शकत नाही. म्हणून वेदाचं ज्ञान, गीतेचं ज्ञान अपार स्वरूपाचं आहे. कैशेने कवळावे, कसं बरं याला कवळ घालावी, शक्य नाही. महातेज कवन धवळावे, सूर्याच्या ठिकाणी असणारं जे महातेज आहे त्या तेजाला काय धवळावे, कोणी उज्ज्वलित करावं, कोणी त्याला घासावं किंवा लखलखित करावं. सूर्याच्या ठिकाणी तेज संपुष्टात आलं किंवा सूर्याच्या प्रकाशावर काही अंधकार आला म्हणून त्याला घासावं असं नाही ना. ते महातेज आहे, कवने धवळावे, त्याला कोणी उज्ज्वल करावं, शक्य नाही. तसं गगनमुठे सुवावे मशके केवे, एखाद्या चिलटाने, म्हणजे जो डोळ्यात गेल्यानंतर देखील बघितल्या जाऊ शकत नाही इतका सूक्ष्म असणारा चिलट. सृष्टीचा एक प्राणीच आहे ना, जीवच आहे, आणि त्या चिलटाने म्हणे या आकाशाला आपल्या मुठीमध्ये, म्हणजे तो चिलट केवढा, त्याचा हात केवढा आणि त्याची मुठ केवढी, आणि त्या मुठीमध्ये म्हणे त्याने काय केलं, सगळ्या आकाशाला आकलन करण्याचा प्रयत्न केला. गगनमुठी सुवावे म्हणजे घालावे,
मशके गगनमुठी के विसवावे, त्या चिलटाने आपल्या हातामध्ये कसं बरं आकाशाला घालावं हे जसं अशक्य आहे तसं गीतेचं आकलन करणं देखील अशक्य आहे. मी करू शकणार नाही मग प्रयत्न सोडून देणार असं मात्र नाही. परी एथ असे एक आधारू तेनेची बोले मी सधरू, जै सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. या पाठीमागच्या ओळीमध्ये एक यमक अलंकार आलेला आहे. त्या यमक अलंकारामध्ये काय असतं, 3.5 मात्राची जरी ओवी असेल तर प्रत्येक पदामध्ये शेवटचं अक्षर सारखं असावं, तेव्हा तो यमक अलंकार होत असतो. जसं की ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्या, द्या शब्द आला की नाही तर हा एक शब्दाचा यमक अलंकार आहे. कधी कधी काही ओव्यामध्ये 2-2 शब्द येतात, तिथं पण यमक अलंकार असतो. जसं की जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदुश्री चरण. या ठिकाणी रणरण शब्दाचा पुन्हा यमक अलंकार आलेला आहे, म्हणजे 2-2 शब्दाचा. तसा या ओळीमध्ये 3 शब्दाचा अलंकार आलेला आहे. हे अपार कैशेने कवळावे म्हणजे वळावे, आणि महातेज कवने धवळावे, ते वळावे शब्द आला की नाही म्हणजे हा 3 शब्दाचा यमक अलंकार आहे. म्हणजे सहज वगात आला म्हणून सांगितला. हे अपार कैशेने कवळावे, महातेज कवने धवळावे, गगनमुठी सुवावे मशके केवी, त्या चिलटाने कसं बरं आपल्या मुठीमध्ये त्या गगनाला किंवा आकाशाला सामावून घ्यावं. अर्थात ते अशक्य आहे, पण अशक्य जरी असलं तरी आम्ही मात्र प्रयत्न सोडणार नाही. परंतु काय असतं, परंतु शब्द जर आला ना तर मागच्या गोष्टीला अर्थ राहत नसतो. बरोबर आहे, कठीण आहे, परंतु आम्हाला आधार खूप मोठा आहे. पर एथ असे एक आधारू, एक आम्हाला आधार आहे. कोणाचा? श्री गुरूंचा. आणि तो आधार असल्यामुळे तेनेची बोले मी सधरू, तो आधार असल्यामुळेच सधरू म्हणजे धैर्य धारण करून धाडसाने संपन्न होऊन मी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. कोण आहे तुम्हाला आधार? जै सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. जै म्हणजे जेव्हा श्री गुरु अनुकूल असतात, ते श्री गुरूंचा आधार जेव्हा असतो तेव्हा धाडस करून बोलण्याकरता काहीच प्रयत्न नसतो. खरं तर आपल्याला आधार असावा लागतो. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सानुकूळ श्री गुरु, मला सद्गुरूंची अनुकूलता आहे. सद्गुरूंची अनुकूलता, सद्गुरू माझ्याकरता कृपा वर्षाव करण्याकरता तत्पर आहे आणि त्यामुळेच मी हे धाडस करतो आहे. जेव्हा आपल्याला श्रीगुरूंची अनुकूलता असते तेव्हा कठीण असणारं कार्य देखील सहज होऊ शकतं. ज्ञानोबा पुढे असं चिंतन करतात की एखादा व्यक्ती धातुशास्त्रामध्ये निष्णात आहे, पण त्या धातुशास्त्रामध्ये पारंगत असणारा व्यक्ती देखील लोखंडाचं सोनं नाही करू शकत. पण त्याच व्यक्तीला जर परीश नावाचा दगड प्राप्त झाला तर तो मात्र लोखंडाचं सोनं करू शकतो. तसं या गीतेचं व्याख्यान करणं, जिथं वेदही स्तब्ध होतात, व्यासादिकांचं असणारं ज्ञान, भाष्यकारादिकांचं असणारं ज्ञान ज्या ठिकाणी स्तब्ध होतं, असं एवढं जरी कठीण असलं पण मला श्रीगुरूंची अनुकूलता असल्यामुळे ते मात्र कठीण नाही. ना तरी जे धातुवादाही न जोडे, ते लोहीचे पंधरे सापडे, जरी दैवयोगे चढे परिस हाता. तसं ज्ञानोबा त्याच ओवीमध्ये पुढे असं म्हणतात, तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, आतिंद्रिय परिभोगवीन इंद्रियांग करवी. ते गुरुकृपेच्या संबंधाने एक ओवी आलेली आहे. ते तशा प्रकारची गुरुकृपा माझ्यावर असल्यामुळे मला हे कार्य कठीण नाही असं ज्ञानोबा सांगतात. तो विचार आपण उद्या बघूया. झालेलं चिंतन सकल गुरुजनांच्या आपणा सर्वांच्या चरणी समर्पित करून चिंतनाला पूर्णविराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री